सांगलीच्या काळ्या खणीवरती आपण आलेलो आहोत आणि मी सारखं बोलतोय की जनतेचा पैसा मातीत घालतात आणि जनतेचा पैसा या काळ्या खणीवर सुमारे 13.5 कोटी रुपये घातलेला आहे आणि तो घातलेलाच आपण या ठिकाणी बघणार आहोत। हे टॉयलेट बाथरूम आहे। या टॉयलेट बाथरूमलाच कमीत कमी 10 लाख प्लस खर्च केलेला आहे। इकडे जर बघितलं तर एक ग्लासचं केलेलं आहे, पूर्ण काचा आहे त्या, आणि याच्यावरती पूर्ण असा सगळा खर्च जर बघितला 13.5 करोड रुपयाच्या वरती गेलेला आहे। या ठिकाणी हे दुकान गाळे काढलेले आहेत। ही दुकान गाळे कुणीही घेतलेली नाहीये, कारण याला खर्च जास्त आणि इथं ग्राहक नाहीये। मी नेहमी सांगतो की जनतेचा पैसा जिथं खर्च करायला पाहिजे तिथं करा। तो पैसा खर्च न करता हा 13.5 कोटी प्लस खर्च केला आणि तो सगळा मातीत गेला। आयुक्त सत्यम गांधी असताना सुद्धा मी विनंती केली होती की आयुक्त साहेब, हा खर्च वायपट चाललाय, जनतेची जिथं गरज आहे तिथं तुम्ही करत नाही। आज बघा या ठिकाणी ह्या बोट पडल्या। अरे पैसा जनतेचा आहे, तुम्हाला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे की ज्यांनी ते घेतलं। मी सांगतो, आता हे स्पीकर बसवलेत, अनेक ठिकाणी स्पीकर बसवले, त्याला जाळी आहे। याच्या पावसामध्ये काय अवस्था होणार? या जे खुर्च्या बसवल्यात एवढ्या हाय क्वालिटीच्या आहेत, याची पूर्ण गंजायची सुरुवात झालेली आहे। तुम्ही बघा, प्रत्येक खुर्ची गंजा लागलेली आहे, म्हणजे काही महिन्यात याची राख रांगोळी होणार। याला जबाबदार कोण? या ठिकाणी जे कारंजा केला, जो माझ्या डाव्या साईडला दिसतोय, हा कारंजा काही कोटी मधला खर्च आहे। इथं या ठिकाणी जे कामगार आहेत त्या कामगारांच्या पगाराचा जर विचार केला तर दर महिन्याला हा पगार कमीत कमी 4.5 लाखच्या दरम्यानचा पगार आपल्या माती पडत आहे। 1 रुपयाचं उत्पन्न नाहीये, हे सगळं गंजत पडलेलं आहे। आधीच ह्या पाण्याची घनता वाईट आहे की याच्यामध्ये काहीही कुठलंही लोखंड वगैरे टिकत नाही, पण हे आता गंजत पडलेलं आहे। हे 13.5 कोटी जनतेच्या टॅक्स मधले आहेत। या ठिकाणी हे असे जे बाग ठेवलेले आहेत हे सगळे आता सडत चाललेले आहेत। मी म्हणतो आता याला उचलून कुठंतर सुरक्षित ठेवा। ही जी केबिन आहे, ही केबिन या इकडे जे कारंजे आहे त्याच्या कंट्रोलची केबिन आहे आणि या कंट्रोलच्या केबिनच्या या वायरी सुद्धा काढलेल्या आहेत। तर ही अवस्था जी बघताय, ही अवस्था कधी थांबणार? ही जी आमची जनतेची पैसा जो मातीत गेला, याला आयुक्त मॅडम जबाबदार कोण? तर असा पैसा जनतेचा मातीत घालू नका, अशीच मी रोज एक नवीन विषयाकडे आपल्याला विनंती करतोय। धन्यवाद।